नमस्कार, मी सोनल रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। मी तुम्हाला आज खांडोळीची भाजी बनवून दाखवणार आहे। मी तुम्हाला 3 प्रकारच्या खांडोळ्या बनवून दाखवणार आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। चला तर मग खांडोळीच्या भाजीला लागणारे साहित्य आपण बघूया। मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, 2 वाट्या खोबरं, 1 वाटी कोथिंबीर, कसुरी मेथी, मीठ आणि 4 मोठे कांदे मी कापून घेतलेले आहे। लसूण पेस्ट, थोड्याशा लसूणच्या कड्या, काजू, गोडंबी आणि 25 ग्रॅम खसखस आणि इकडे तिखट, हळद, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, जिरे, धने आणि मोहरी आणि तळण्यासाठी किंवा भाजीसाठी लागणार आपल्याला तेल। मी डाळ आणि खसखस 2 तास आधीच भिजत घातलेलं होतं। डाळ ही फुलून एवढी झालेली आहे। सर्वात आधी आपण खांडोळीचं आवरण करण्यासाठी एक गोळा भिजवून घेऊया। त्याकरिता मी 1 वाटी बेसन घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाव वाटी कणिक घेतलेली आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडासा कोथिंबीर, तिखट, हळद आणि थोडंसं तेल एवढं सर्व टाकून पाण्याने हा घट्टसर गोळा याचा मळून घ्यावा। हा गोळा तयार झालेला आहे। आता हा गोळा साईडला ठेवून द्यायचा आहे आणि भाजीसाठी लागणारा मसाला आपण बघूया। मी मसाला भाजण्याकरता गॅसवर कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये थोडेसे तेल टाकून घ्यायचे। तेलामध्ये अगदी थोडेसे जिरे, धने आणि कांदा टाकून घ्यायचा। आपण घेतलेल्या कांद्यामधला थोडासा कांदा यामध्ये टाकून घ्यायचा। कांदा थोडासा भाजून झाला की त्यामध्ये काजू आणि गोडंबी हे सुद्धा टाकून घ्यायचं आणि ज्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या पण यामध्येच टाकून द्यायच्या। जे खोबरं आपण घेतलेलं आहे त्यामधलंच थोडंसं खोबरं यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान भाजून घ्यायचं। आपला मसाला छान भाजून झालेला आहे। आता या मसाल्याची छान मिक्सरवर बारीक अशी पेस्ट करून घ्यायची। यामध्ये थोडासा कोथिंबीर घालायचा। हा आपला मसाला आहे, हा थंड झाल्यानंतर याची पेस्ट करायची आणि जी डाळ आहे डाळीची पण पेस्ट छान अशी पेस्ट करून घ्यायची आणि खसखस सुद्धा मिक्सरला बारीक करून घ्यायचं। मी आता डाळ, खसखस आणि मसाला सर्व वाटून घेतलेला आहे आणि आता सारण बनवायला घेऊ। जे खांडोळीला सारण लागते ते सारण बनवायला घेते। मी एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी तेल टाकून घेते। तेल तापलं का मोहरी आणि कांदा, कांदा छान परतून घ्यायचा। कांदा परतत असताना त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची। कांदा छान परतून झाला की त्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलेलं आहे त्यामधलं थोडंसं वाटण टाकून घ्यायचं आणि हे खसखस, थोडंसं खसखस सुद्धा टाकून घ्यायचं बारीक केलेलं। मसाला छान असा परतून झाला की यामध्ये हळद, तुमच्या चवीनुसार तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं तिखट वापरा। तिखट घालून घेतलेलं आहे। कसुरी मेथी आणि गरम मसाला। मी यामध्ये
हा रेडीमेडच गरम मसाला वापरत आहे. तुम्हाला जर खडा मसाला वगैरे वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता. आता यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं. खोबरं हे थोडं जास्तच लागतं. आणि लगेच हे जे डाळीचं वाटण केलेलं आहे हे वाटणसुद्धा घालून घ्यायचं. तर यामध्ये चवीनुसार मीठ, लिंबू आणि थोडीशी साखर हे घालून घ्यायचं आणि कोथिंबीर. त्याला 2 मिनिट असं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे. आपला मसाला हा छान झालेला आहे. हे खांडोळीचं सारण आहे, हे आता तयार झालेलं आहे. आता तुम्ही सारण बघितलेलं आहे कसं बनवलं ते. आता आपण रस्सा बनवून घेऊया. त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेते. तेल तापलेलं आहे, त्यामध्ये थोडीशी मोहरी आणि जे मसाल्याचं जे वाटण आपण केलेलं आहे ते वाटण घालून घ्यायचं. आणि याचबरोबर ही खसखसची जी पेस्ट आहे ती पण टाकून घ्यायची. त्याला छान असं परतून घ्यायचं. आपल्या मिश्रणाला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे. आता यामध्ये तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही घाला. हळद आणि गरम मसाला, मी दवेका दिव्य गरम मसाला घेतलेला आहे, तुम्ही कुठलाही गरम मसाला वापरू शकता. आणि कसुरी मेथी आणि कांदा लसूण मसाला, थोडासा कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा. आता यामध्ये थोडंसं पाणी, मी त्या वाटीमध्येच पाणी टाकलेलं आहे, तेच पाणी मी घालत आहे. आणि भाजीसाठी लागणारं पाणी हे तुम्ही गरम करायला ठेवायचं. बघा छान तेल वर आलेलं आहे. आता मी यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहे. तुमच्या अंदाजाने तुम्हाला भाजी किती घट्ट आणि पातळ पाहिजे हे तुम्ही बघूनच पाणी टाकून घ्या. बघू शकता भाजीला छान उकळी येत आहे. यामध्ये चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून द्यायची. बघा भाजी छान पातळही नाही घट्टही नाही, खूप छान झालेली आहे. आता भाजीचा रस्सा आणि खांडोळीचं सारण बनून झालेलं आहे. आता खांडोळी करायला घेऊ. मी तुम्हाला आता खांडोळी बनवून दाखवणार आहे. मी तुम्हाला 3 प्रकारची खांडोळी बनवून दाखवणार आहे. आपला हा गोळा आहे, या गोळ्यामधला मी असा छोटासा गोळा घेतलेला आहे. आता मी तुम्हाला एक प्रकार दाखवणार आहे खांडोळीचा. असा गोळा थोडीशी कणिक लावून छोटी अशी पुरी लाटून घ्यायची. पातळच पुरी लाटायची, जास्त जाड नाही लाटायची. पुरी लाटून झालेली आहे. हे बघा जास्त जाडही नाही पातळ नाही, पातळच आहे एकदम. आता हा करंज्यांचा जो साचा असतो, करंज्या बनवतात तो घ्यायचा. त्याला थोडंसं असं कणिक लावून घ्यायची म्हणजे ते चिटकणार नाही. आणि ही आपण जशी करंजी भरतो त्याप्रमाणे ही खांडोळीसुद्धा करायची. बघा
हे बघा किती छान अशी खांडोळी बनलेली आहे. हा एक प्रकार आहे खांडोळीचा. आता मी तुम्हाला दुसरा प्रकार करून दाखवते. त्याकरिता आपण एक असा छोटा गोळा घ्यायचा आणि त्याची पण अशी पुरी लाटून घ्यायची. थोडीशी अशी लांब अशी लाटायची, थोडीशी लांब. यामध्ये असं सारण अशा प्रकारे भरायचं. आणि याला असं दुमडून घ्यायचं. अशा प्रकारे ही खांडोळी बनणार आहे. ही खांडोळी आपण वाफेवर वाफवून घेणार आहोत आणि ही जी खांडोळी आहे ही तळून घेणार आहे. आणि आणखी तिसरा प्रकार मी तुम्हाला दाखवते. हे बघा आपल्या सर्व खांडोळ्या बनून झालेल्या आहेत. आता मी तुम्हाला तळून आणि वाफवून कशा वाफवायच्या आणि कशा तळायच्या ते तुम्हाला दाखवणार आहे. वाफवण्याकरता मी असा एक गंज ठेवलेला आहे, त्यामध्ये पाणी आणि त्यावर अशी एक चाळणी ठेवलेली आहे. तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा वाफवू शकता. ह्या अशा वाफेवरती ठेवण्याच्या खांडोळ्या. अशा प्रकारे मी ह्या वाफवून घेणार आहे. यावर झाकण ठेवायचं. मी कढईमध्ये तेल टाकायला ठेवलेलं आहे आणि ही खांडोळी मी तळून दाखवणार आहे. मी ज्या प्रमाणात ही भाजी केलेली आहे ती 5 ते 6 लोकांना पुरेल एवढी भाजी बनते. 1 वाटी डाळीच्या प्रमाणात. ही खांडोळी तशी सुद्धा खायला छान लागते. आता तिसरी जी पद्धत आहे ती मी तावा ठेवलेला आहे, त्यावर असं मी धिरडं काढून घेणार आहे. मी बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये तिखट, मीठ आणि हळद घेतलेलं आहे आणि मी धिरडं काढून दाखवणार आहे. आपल्या तिसऱ्या खांडोळीची पद्धत. त्याला असं तेल लावून घ्यायचं. असं पातळ असं धिरडं काढून घ्यायचं. याला मी असं उलटवून घेते. हे बघा छान धिरडं झालेलं आहे. याला आणखी थोडंसं असं तेल लावून घ्यायचं. तर आपली एक तळलेली खांडोळी, एक भाजलेली खांडोळी आणि एक वाफवलेली खांडोळी, 3 प्रकारची खांडोळी झालेली आहे. तुम्हाला कोणता प्रकार आवडतो त्या प्रकारे तुम्ही करू शकता. असं झालं म्हणजे यामध्ये असा खांडोळीचा मसाला असा भरायचा. जे आपण सारण केलेलं आहे ते असं तळून घ्यायचं. अशी करायची, अशी करायची. वरच याचे काप करून घ्यायचे असे. झाली तर मग आपली खांडोळीची भाजी तयार. तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.